ज्या सुरेश धसांवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अतिशय गंभीर आरोप केले होते, ते सुरेश धस धनंजय मुंडेंना भेटले आहे आणि त्या भेटीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली आहे. स्वतः अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत. दोघांची भेट झाली, काय प्रतिक्रिया आहे? नाही, त्या बाबतीत स्वतः सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या सर्व प्रश्नाची उत्तरं दिली. ते 2 दिवसांपूर्वी भेटले होते आणि नंतर 3.5 तास मला वाटते बावनकुळे साहेबांसोबत पण दोघं जण होते असं स्वतः बावनकुळे साहेबांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांनी उत्तरं दिल्यामुळे मला त्यावर बोलणं योग्य वाटणार नाही. आणि एक गोष्ट मात्र लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या डोळ्यांच्या ऑपरेशनानिमित्त त्यांनी ती भेट घेतली असं त्यांनी जे सांगितलं असेल तर सुरेश धस यांनी आंदोलन हाताळलं, सगळ्या गोष्टी आहेत. पण एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमात किंवा एखाद्या काही आजारपण असेल त्यात गेलं तर त्यात विरोधकांना वावळ्या उडवण्याची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. तुमच्या पक्षावर सातत्याने धनंजय मुंडेंवर त्यांनी गंभीर आरोप केले होते, त्यानंतर आपणही काही गंभीर आरोप सुरेश धसांवर केले होते. नाही, मस्साजोगचं प्रकरण हा पार्ट वेगळा. धनंजय देशमुखांना न्याय भेटला पाहिजे, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय भेटला पाहिजे. म्हणजे धनंजय देशमुख जो लढा लढत आहेत यांना न्याय भेटला पाहिजे. याकरता त्यांचा लढा चालू आहे, चालू राहील आणि आपला सर्वांचा लढा चालू राहील असं त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे मुंडे साहेब असतील किंवा सुरेश धस असतील, या सर्वांच्या भूमिका ज्या आहेत त्या भूमिका त्या परिवाराला न्याय देण्याकरताच आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं या भेटीकडं जे त्यांनी धसांनी जे खास सांगितलेलं, सुरेश धसांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जे काही मुद्दे आले तेच ग्राह्य धरून आपण पुढे गेलं पाहिजे. इथून प्रेमाची नवीन सुरुवात जे सुरेश धस आणि धनंजय मुंडेंमध्ये होईल असं तुम्हाला वाटतं काय? आता ते मी कसं सांगणार, ते एका जिल्ह्यातली आहेत शेवटी, आणि शेवटी स्थानिकचं राजकारण असतं. आणि मला असं वाटते की त्यावर आता मुंडे साहेब ज्येष्ठ नेते आहेत, सुरेश धस हे अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत, त्यामुळं ती दोघं ठरवतील, मी काय सांगणार. एक वक्तव्य आले आहे रावसाहेब दानवेंचं की आमच्या पक्षाचे कार्यकर्ते जरी थुंकले तर संपूर्ण विरोधक त्यात वाहून जातील. कशा पद्धतीने पाहता या वक्तव्याकडे? नाही, आता हा शब्दच मुळात संस्कृती शब्द नाही, किंवा रावसाहेब दानवेंसारखे ज्येष्ठ नेते त्यांनी अशा प्रकारे वक्तव्य करावं हे मला असं वाटते कोणालाही असह्य होणाऱ्या सारखं आहे. विरोधी पक्षसुद्धा तितकाच आदराचा असतो. ही आपल्या पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अगदी यशवंतराव चव्हाण साहेबांपर्यंत आलेली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या बाबतीत सुद्धा बोलताना त्यांच्यासारख्या लोकांनी थोडंसं मला असं वाटते जबाबदारीचं भान ठेवून बोललेलं कधीही चांगलं. अशा प्रकारे बोलल्याचं आम्ही कोणी समर्थन करणार नाही. विधानसभेचे जे निकाल लागले त्या संदर्भात ईव्हीएम आणि एकंदरीत निवडणुकीची जी पद्धत आहे त्याच्यावर राज ठाकरेंनी मोठी शंका उपस्थित केली होती. मात्र त्यांचे चिरंजीव जे आहेत जे स्वतः पराभूत झाले त्यांनी मात्र ईव्हीएम नाही तर प्रयत्न कमी पडले असं म्हटलं. एक त्यांच्या गोष्टीला मानलंच पाहिजे की शेवटी कधी कधी आपले पराभव होतात. म्हणजे लोकसभेमध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पराभव झाला त्यावेळेस पक्षाच्या बैठकीमध्ये साधारणपणे किंवा दर मंगळवारच्या आमदाराच्या बैठकीमध्ये अजितदादांकडून ह्या सूचना असायच्या की आपण कुठं कमी पडलो त्याचं चिंतन केलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण कुठं कमी आहोत हे चिंतन करण्याकरता जर अमित ठाकरे सारख्या युवा नेत्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना जर तसं सांगितलं असेल तर या गोष्टीचं स्वागतच केलं पाहिजे. आणि त्यांनी एक प्रामाणिकपणे कबूल केलं की विधानसभेमध्ये आपल्या पक्षाचा जो काही पराभव झाला तो आपले कार्यकर्ते कदाचित गाफल राहिले असतील किंवा त्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली नसेल. त्यामुळे ईव्हीएमवर खापर फोडत बसल्यापेक्षा आपल्या पराभवाची कारणं शोधली पाहिजे. हे त्यांचं वक्तव्य मला असं वाटते एक सुसंस्कृतपणाचं आहे. निश्चितच हे होते आमदार अमोल मिटकरी. उमेश अरुणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.